राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे गोवर्धन गोपालन गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी हरि 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 राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण शरणागत शरणागति हरि हरि शरणागति शरणागत दीना चरणी शरणागत दीना दीना चरणी दीना चरणी दीना 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 माता मम गम पद मम गम मंगलसा गगन मम गम मदर बने मदने मदना शरणागत शरणा चरणी शरणागत दीना दीना चरणी करुणा सृष्टि हरे 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 राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण शरणागत दीना शरणागत शरणागत दीना शरणा शरणागत दीना चरणी शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे पंडरीनाथ महाराज की बोल
भारत माता की जय मंगल मूर्ति राजा राम चरणी लक्ष लागो हो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो कीर्तन संगे कीर्तन संगे आहो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो तद्रुपचिन्मया तद्रुपचिन्मय नारायण रूप जाऊ रूप जाऊ रूप जाऊ रूप जाऊ रूप जाऊ रूप जाऊ तद्रुपचिन्मय नारायण रूप जाऊ नारायण रूप जाऊ धर्म हो रे बलवंत प्रेम गावो 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल गवला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की आवडीने भावे हरि नाम घेले आवडीने भावे हरि नाम घेले आवडीने भावे हरि नाम घेले तुझी चिंता त्यासे सर्व आहे नको खेळ करू कोणत्या गोष्टीला नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा मध्ये लक्ष्मीला जाणत परीला तुम्हेचा सकळ जीवांत करी तो सांभाळ करी तो जीवांचा करीतो सांभाळ तुझ मुकलेल ऐसे नाही तुझ मुकलेल ऐसे नाही जैसी स्थिति तया परिराय जैसी स्थिती आहे तैशा परिणामे कौतुक तुपाहे कौतुक तुपाहे एका जनालरी एका
हरि तुम ध्याता नाश आहे हरि तुम ध्याता नाश आहे आवडील भावे हरि नाम घेणे आवडील भावे हरि नाम घेणे हरि नाम घेणे हरि नाम घेणे चिंतनारे प्रस्तुत अभंग प्रसिद्ध अभंग आहे. बहुतेक भक्ती मार्गातल्या लोकांना हा अभंग पाठ आहे आणि बाकी सगळ्यांनी ऐकलेला आहे. शांती ब्रह्म परमवंदनीय एकनाथ महाराजांचा हा अभंग परमेश्वर फार मोठी परमेश्वराने आपल्याला फार मोठी संधी दिली आहे. मनुष्य जन्म दिलेला आहे. मॅन इज द ग्रेटेस्ट क्रिएशन ऑफ गॉड ब्रह्म. आणि या कृतीला बनवून तयार करून ब्रह्मदेवाला सुद्धा आनंद मिळाला की देवादिदेवांच्या बरोबरीने येण्यासारखा एकच प्राणी आणि तो म्हणजे माणूस. पण माणसाला जशी सद्बुद्धी दिलेली आहे तशी काही उणीवा पण दिलेली आहे. काही सूत्र परमेश्वराने आपल्या ताब्यात ठेवलेली आहेत. कारण सगळी सूत्र जर देऊन टाकले तर पराधीन आहे जगती अशी म्हणायची वेळ येते. आणि म्हणून महाराज पहिल्याच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्या शब्दात सांगतात आवडीने भावे हरिनाम घेस. अभंग सोपा, भाषा सोपी आणि त्यामुळे शब्दांचा अर्थही सोपा आहे. परमेश्वराचं नाव घ्या पण ते घेताना कसं घ्या आवडीने. नाईलाजाने घेणं वेगळं पण हृदयापासून मनोभावे घेणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर आवड हवी. म्हणजे आपोआप बाकीच्या पुढच्या पायऱ्या हाती लागतात. आता आवड 3 प्रकारची असते. एक उपजत असते ज्याला लॉ ऑफ हेरिडिटी म्हणतात, अनुवंशाचा सिद्धांत. काही लहान लहान मुलंच अत्यंत आवडीनं भगवंताचं नामस्मरण करतात, भगवंताचे गुणगान करतात. दुसरं आहे परिसरामध्ये वातावरणामुळे माणसं घडतात आणि आवड निर्माण होते. आणि तिसरं म्हणजे आवड निर्माण होण्याकरता तसं वातावरण मुद्दाम निर्माण करायचं आणि त्या मंडळामध्ये त्याला बसवायचं. सुरुवातीला त्याला त्रास होतो. जसं तबला शिकताना हात दुखतात, भगवतवाद्य शिकताना हात दुखतात, तसं चंचल मुलांना, चंचल अशा व्यक्तींना जर या मार्गात सुरुवातीला थोडा त्रास होतो पण पुढे गोडी लागते आणि इतकी आवड होते की बाकी सगळ्या गोष्टी सोडून ते इकडे तल्लीन होण्याचा प्रयत्न करतात. भाव फार महत्वाचा आहे. भावे विना भक्ती. जीवनामध्ये अनेक मार्ग, त्याच्यात भक्ती मार्ग अत्यंत शांती देणारा, आनंद देणारा. आणि भक्ती मार्ग असा आहे की स्वतःच्या उद्धाराबरोबर दुसऱ्यांचा उद्धार करणं. सगळ्या संतांनी आपलं आयुष्य कुर्बान केलं, आपलं आयुष्य सगळं समर्पण केलं तर त्यासाठीच. परोपकाराय सताम विभूत आहे. इतरांच्या कल्याणाकरता जीवन समर्पित केलं, मग स्वतः अधिक कष्ट घेतले त्याकरता. तर भाव फार महत्वाचा आहे. मनुष्य हा बुद्धिप्रधान प्राणी असल्यामुळे अनेक विचार त्याच्या मनात येतात आणि काही हृदयापासून जे पटतात भाव त्याला, ते हृदयात स्थायी होतात आणि मग त्या गोष्टी तो माणूस कधीही विसरत नाही. आपणच पहा, या वयापर्यंत आलो. माझं काही वय जास्ती नाही आहे पण तरी 81 आहे. 8 वर 1 आणि आता 82 सुरू होईल. पण आवड असल्यामुळे आणि भगवंताची कृपा असल्यामुळे ही सेवा थोडी घडते आहे, कीर्तन सेवा घडते आहे. तर भाव फार महत्वाचा आहे. भावाचा संबंध हृदयाशी आहे. केवळ मनावर सोडून दिलं तर मन हे चंचल आहे. पण आधी विश्वास, मग भाव पक्का होण्याकरता त्या वातावरणात जाणे
आणि भाव पक्का होता होता श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्तंयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. तर श्रद्धा निर्माण होते आणि त्या श्रद्धेच्या पायी माणसं आपलं संपूर्ण जीवन जिथे श्रद्धा आहे त्याच्याकरता समर्पित करतात. हरिनाम घेसी त्या भगवंतावर श्रद्धा ठेवणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून त्याची आठवण ठेवणंही महत्वाचं आहे. कारण आठवीसी कृपाळू देवासी. तो कृपाळू आहे, त्याने केवढी कृपा केली आपल्याला. सगळं काही दिलेलं आहे. तिथल्या तिथे माणसाला जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या दिल्या आहेत. कित्येक गोष्टी आपल्याला कल्पनाही नव्हती इतक्या चांगल्या दिल्या आहेत. पण फार उशिरा लोकांना कळतं की परमेश्वराने आपल्याला काहीच कमी केलं नाही. उलट जे थोडं बहुत कमी असेल त्याच्याकडे जास्त लक्ष देऊन त्या नावाने लोक रडतात. पण जे मिळालंय त्याचा आनंद घ्या ना. तर त्याची आठवण करणे, त्याचं नाव घेणे, नाव घेतल्याने त्याचं जीवन कार्य लक्षात येतं, त्याचं उद्दिष्ट लक्षात येतं, त्याचं ध्येय लक्षात येतं. ध्येयाने जगणं फार महत्वाचं आहे. परमेश्वराने काही ध्येय ठेवून अवतार घेतला आहे. आम्हालाही तेवढ्याकरताच पाठवलेलं आहे. काही ध्येयपूर्ती असली पाहिजे. माणूस जगू शकतो, एकटाही जगू शकतो, 10 जणांना बरोबर घेऊन जगू शकतो आणि मोठ्या संख्येनं हजारो लोकांचं कल्याण करण्याकरता हजारो लोकांना बरोबर घेऊनही जगू शकतो. आणि अशा लोकांची, ज्याला मराठीत म्हणतात कॅपॅसिटी, म्हणजे सामर्थ्य वाढत जातो आणि ती माणसं अनेकाच्या कल्याणाकरता बुद्धिमत्तेचा उपयोग करून शक्तियुक्ती एक वटनी कार्य साधिती. असे हे भक्तराज. हा अभंग मोठा आहे. विवेचन खूप मोठं करता येत आहे. पण आपल्याला थोडक्यामध्ये विवेचन करून पुढे एक सुंदर आख्यानही सांगायचं आहे. आणि महाराज म्हणतात तुझी चिंता त्याशी सर्व आहे. चिंता से चतुराई घटे. फार चिंता करत बसल्या, ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याच्यात चिंता आपण कशाला करायची. लहानाचा मुलगा मोठा होतो, चिंता करणारे चिंता करतात. पण जंगलात वाढणारी मुलं जी आहे त्या जंगली अवस्थेमध्ये, जंगली वातावरणामध्ये सुद्धा काही सुविधा नसताना उत्तम धडधाकट होतात. आणि आपल्या इथली मुलं खूप चिंता करून नाना प्रकारचे विटॅमिन्स देऊन, नाना प्रकारचे विटॅमिन्स देऊन बाळ आपलं तसंच दुबला पतला. मग म्हणतात की तर त्याची इच्छाही काही बाबतीत महत्वाची आहे. तर अन्नम मर्थो विवाहश्च जननम मरणम तथा कंठे बद्वा दृढम सूत्रम यत्रस्थम तत्र नीयते. काही गोष्टी त्याच्या मर्जीने मिळतात. उत्तम प्रकारचं अन्न मिळणं. हो, आपण जगामध्ये पाहतो एखाद्या प्राण्याला जेवढं मिळतं, काही कुत्रे पाळतात ना लोक, त्याचा जेवढा थाट आहे तेवढा मनुष्यांची व्यवस्था होत नाही. पण तरीही जे आनंदी राहणारे लोक तेवढ्याकरता रडत नाही. त्या मीठ भाकरीमध्ये सुद्धा प्रसन्न राहून इतरांना मीठ भाकर जेव घालतात. पैसाही मिळवायचा कशा करता? साध्य नाही, साधन आहे. आपल्या हाती लागले ते आपलं महत्वाचं आहे. म्हणतात ना, पळत्या मागे लागायचं नसतं. जे हाती आलंय त्याचा उपयोग करायचा असतो. अन्नम मर्थो विवाहश्च. विवाह सुद्धा आपल्या कुठे हातात आहे. ज्यांनी मनाने करायचा प्रयत्न केला मागून पश्चाताप करतात. विवाहश्च जननम मरणम तसा. कुठे जन्म घ्यायचा आहे आपल्या हातात कुठे आहे. याच्या लोकांनी अर्ज केला असता विशिष्ट ठिकाणी जन्म पाहिजे. आणि मरणाचंही तसंच नाना प्रकारच्या योजना करतात लोक की मी काशीला जाऊन मरेन, पण नेमकं जाण्याच्या वेळी ते त्या वेगळ्या गावात असतात. तर सांगतो काय की तुझी चिंता त्याशी, तुझं किती बरं करायचं, तुला किती यशस्वी करायचं हे त्याच्याही हाती आहे आणि तुझ्या कर्तृत्वाच्या हाताखाली आहे. म्हणून भक्तीचा पाया तुमच्या ठिकाणी असणं फार महत्वाचं आहे. भक्ती या शब्दाचाच अर्थ असा आहे भज, परमेश्वराचं अनुसंधान ठेवणे. परमेश्वरांची आठवण ठेवली म्हणजे आपल्यात मस्ती येत नाही आणि सुस्ती येत नाही. आणि म्हणून म्हणतात तुझी चिंता त्याचे सर्व, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा.
पती लक्ष्मीचा नाना प्रकारचे खेद दुःख बाळगणे आणि ते दूर होत नाही म्हणून रडणे. काय ये दिन भी नहीं रहेंगे. आज जे दिवस कष्टाचे आलेले आहे की कायम राहण्याकरता थोडे आले आहे, म्हणून घाबरूनही जायचं नाही आणि आपल्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही. किती झालं तरी लढाई लढून जिंकूच, आम्ही मरू नाही. विजयी होणं फार महत्वाचं आहे. तेवढ्याकरता लागणारे सगळे कष्ट आणि कौशल्य आणि पराक्रम केल्याशिवाय राहायचं नाही. पती लक्ष्मी तुझी सुखदुःख सगळी त्याला माहीत आहे. योग्य वेळी ते सगळे दुःख दूर करणार आहे तो. पण आपण त्याची आठवण केली पाहिजे, आवडीनं केली पाहिजे, भावाने हृदयापासून केली पाहिजे, वर नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐसे नाही. सगळ्या प्राण्यांचा सांभाळ करतो, मग तुला कसं सोडेल तो? जे प्राणी स्वतः काही मिळवू शकत नाही त्यांची सुद्धा अजगर करे ना चाकरी. अजगर करे ना चाकरी पंछी करे ना काम. लाल मलुका यूं कहे सबके दाता राम. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. उमापति बोलो भाई संसंगन की जय. उमापति महादेव की जय. सगळ्या जीव किती जीव असतील त्या सगळ्या, मग ते कीटक असो, पक्षी असो, पशु असो आणि माणूस असो, सगळ्यांची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. क्रमाक्रमाने कधी कधी उपवासही घडले तरी तेवढ्याकरता जीवन नाही आहे. माणसाने आशा आणि आत्मविश्वास ठेवायचा असतो आणि त्याची आठवण ठेवायची असते. जसं आपल्यावर कोणी उपकार केले ते कृतज्ञतेने त्याचं स्मरण केलं पाहिजे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तुपा आहे संचिताचे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे म्हणजे काय हो? आहे जसं बसलं राहायचं का? आता कोरोनाच्या निमित्ताने आपण किती महिने बसलो आहे घरातल्या घरात. पण जे उद्योगी आहे, उद्यम हा साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रमा, याचा उपयोग करून आपला काही लाभही करून घेतात आहे. जे नाही त्याच्या नावाने लढायचं नाही, जे आहे त्याचा सदुपयोग करायचा हा भक्ती आहे. फक्त त्याचं अनुसंधान ठेवायचं. परमेश्वर की तू मी प्रयत्न करतो, यश तुला दे. डॉक्टर सुद्धा ऑपरेशन करताना म्हणतात देवा मी प्रयत्न करतोय पण हा माणूस वाचवणं आणि याला आरोग्य मिळणं हे मिळवून देणं हे तुझ्या हातात आहे. त्याप्रमाणे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐसे. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे कौतुक तुप आहे संचित. बऱ्याचशा गोष्टी संचितामुळे घडतात. मागे जे काही आपल्या हातून घडले त्याचे परिणामही असतात. विषय खूप मोठा आहे पण थोडक्यात सांगायचं म्हणजे मागे जे घडले त्याचे परिणाम, काही परिणाम तात्कालिक असतात, काही वर्षाने असतात, तर काही दुसऱ्या जन्मातही असतात, पण परिणाम भोगावे लागतात. तेव्हा जसा आनंद आपण आनंदाने घेतो, स्वीकारतो, तशी संकटात करताही सिद्ध आणि कटिबद्ध राहावं लागतं. शिवाजी महाराजांचा जय जयकार आज होतोय, त्यांना काय कष्ट कमी झाले का? त्यांना काय दुःख कमी होते? त्यांना जीवनात अडचणी कमी होते का? पण त्या सगळ्यावर मात करून आपल्या जीवनाचं उद्दिष्ट सफल करण्यामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, आपलं जीवन समर्पित केलं. म्हणून आज त्यांचा जय जयकार होतोय. तर भक्ती मार्गातून माणसं कुठपर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून आमचे शाहीर म्हणतात ना, शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे, शिवरायाची सलगी देणे ऐसे कैसे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी
छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की बोला जगदंबा माता की जय. ते जगदंबेचे भक्त होते, ते परमेश्वराचे भक्त होते. हं? उठ भवानी त्रिभुवन जननी आदि नारायणी, तुझ्या दर्शना आतुर झाले भक्त सिद्ध ज्ञानी. दर्शना आतुर झाले भक्त सिद्ध ज्ञानी. शांत शारदा कला कामिनी, शांत शारदा कला कामिनी. तूच विश्वमोहिनी, त्रिशूळधारी रणचंडे तो महिषासुरमर्दिनी. आई ग महिषासुरमर्दिनी, आई ग महिषासुरमर्दिनी. मोहक दाहक अनंत रूपे तुझीच संजीवनी. आणि तुझ्या दर्शना आतुर झाले भक्त सिद्ध ज्ञानी. बोला भक्त सिद्ध ज्ञानी, बोला बोला भक्त सिद्ध ज्ञानी. आई ग भक्त सिद्ध ज्ञानी. बोला जगदंबा माता की जय. ती जगदंबा सुद्धा अवतरित झाली म्हणजे सगळ्या देवांचा विशेष सत्व घेऊन दुष्टांचा नाश करण्याकरता तिने अवतार घेतला. परमेश्वराने तेच कार्य केलं आणि हा सगळा प्रपंच मांडून दिला आहे. त्याचा आनंदही घ्यायचा आणि या जीवनात काहीतरी विशेष करून जायचं, जे अनेकांच्या कल्याणासाठी होईल. आणि म्हणून आणि यश मिळण्याकरता, ते सफल होण्याकरता आवडे भावे हरि नाम घेते. आवडे भाव हरि नाम घेते. आवडे भाव हरि नाम घेते. आवडे भाव एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपेचा नाश आहे. आवडे भावे हरि नाम घेते. आवडे भावे पुरेशा वेळ आपण पूर्वरंगाकडे घेतलेला आहे. आपण सगळे घरी असून सुद्धा रोज अनेक प्रकारची अनेक विद्वानांची कीर्तन ऐकत आहात. हा एक नमुना आपण ऐकणार आहोत. त्यावेळेस भक्तीचं वातावरण असल्यामुळे एका भक्ताचं चरित्र तर खूप मोठं आहे, पण एक विशिष्ट प्रसंगाने आपल्यासमोर मांडतो आहे. परंपरेप्रमाणे मध्यावर थोडंसं 2 मिनिटं भगवंताचं स्मरण करणं, भजन करणं फार महत्वाचं आहे. हा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल हरिहर म्हणा. हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. हरि ओम विठ्ठला. हरे गौरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पंढरपूरचा विप्रजनाशय उठत देशोदेशी. पंढरपूरचा विप्रजनाशय हिंडत देशोदेशी. पुणे पट्टणे पाहताला तो विद्यानगराचे. राम राजा तेथील भूपती तेणे बहुसन्माने. तेथील भूपती
ते बहु सन्माने बसवून श्रेष्ठासने पूजले विप्रा अति प्रेमाने सर्व पंढरपूरचा एक विप्र विद्वान ब्राह्मण फिरता 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 पूर्वी अशी पद्धत होती, एका ठिकाणी न राहताना गावोगावी जायचं, आपल्या विद्येचा सादरीकरण करायचं, मोठ्या लोकांना कदरदान लोकांना भेटायचं आणि त्यांच्याकडे आपल्या वेदाध्ययनाचा आपल्या वेदमंत्राचा प्रयोग त्यांच्या घरात त्यांचं कल्याण व्हावं म्हणून करायचं आणि मग तिथून त्यांना काही प्रपंचाकरता दक्षिणाही मिळायची. असे गावोगावी जायचे. अजूनही काही प्रांतातून असे विप्र येतात, पण अत्यंत विद्वान असतात आणि विद्वत्तेमुळे काय होतं, स्वभावातही फरक पडतो. तो फिरता 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 विद्यानगरामध्ये आला. कल्याण विद्यानगरामध्ये आले, कर्नाटकात पोहोचले, विद्यानगराला गेले. तिथे आल्या गेल्याचं स्वागत करण्याची पद्धत होती राजाकडून. राजाला कोणी सांगितलं की असे असे पंडित आलेले, विद्वान आलेले आहेत. ज्या घरामध्ये विद्वान कलाकार पंडित यांचा सत्कार होतो त्याला घर असे म्हणतात, नाही तर धर्मशाळा. आपणच कमवायचं आणि दारबंद करून खायचं नाही. आपल्या इथे अजूनही पद्धत आहे, प्रत्येक क्षणाला कोणाला तरी बोलवायचं आणि त्याला भोजनही द्यायचं आणि त्याचा सत्कारही करायचा. त्याप्रमाणे राजाने मोठा सत्कार केला आणि सांगितलं, माझी नगरी पाहिली का तुम्ही? बाबा तर तू दाखवशील तशी मताला. सगळ्यात पहिल्यांदा माझी कुलदेवता जी राजाई आहे तिचं मंदिर मी अलौकिक बांधलेलं आहे. जगात असं कोणी इतकं लक्ष दिलं नाही इतकं मी दिलं आहे. तुम्ही पंढरपूरला तुम्ही शेकडो मंदिरं पाहिले असतील, पण माझ्या इतक्या माझ्या कुलदेवतेचं जसं मंदिर आहे तसं पंढरीला एकही मंदिर नाही. हे ऐकून या विप्राला थोडंसं वाईट वाटतं, पण तरीही गालात स्मित हास्य करून ते म्हणाले, बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचा पराक्रमच तसा आहे, तुमचं कौशल्य तसं आहे, तुमचं औदार्य तसं आहे. चला मग मंदिर पाहू. मंदिरात नेलं. उत्तम स्वागत झालेलं होतं. तेव्हा राजाबरोबर हाही निघाला आणि एक एक पाहताना राजा सांगत होता, हा पहा हे पाहिलं दालन पाहिलं का, मोठा दरवाजा आहे पण याला सोन्याचा पत्रा लावलेला आहे. पुढे आले तर ह्या खांबांना रत्न लावलेले आहे. पुढे आले तर आणखी सांगितलं नाना प्रकारचे रत्न या दरवाजाला लावलेले आहे. तो देवारा पाहिला का, तो संपूर्ण सोन्याचा असून त्याच्यात जगातले उत्तमोत्तम हिरे आणि रत्न लावलेले आहेत की ज्यांचा प्रकाश इतका पडतोय की दुसरा प्रकाश तिथे निर्माण करायची गरज नाही आहे. असं जगात कुठेच नाही आहे. म्हणून मी फार खुश आहे. ही सगळी अनुकूलता आमच्या कुलदेवतेने मला करून दिली, म्हणून तिचा मी पूजा करतो, तिची उपासना करतो. आमच्या राजाईसारखं कोणी देव नाही असं सगळं बोलल्यावर विप्राला थोडंसं मनामध्ये खटकलं. तो म्हणाला, राजा तू पंढरपूरला आला का रे? हो म्हणजे 2-4 वेळा येऊन गेलो. नाही पण नीट डोळे उघडून पाहिलं का? हो पाहिलं. नाही माझ्या मते तू अजून पंढरपूर पाहिलंच नाही. काय म्हणतो? अजूनही नाही पाहिलंच पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंच पंढरपूर. जेथे वसतो सारंगर, जेथे वसतो सारंगर, अजूनही नाही पाहिलंच पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंच पंढरपूर, अजूनही नाही. मंदिराची कांचन पाणी, मंदिराची कांचन पाणी, लाविले बोलती वाणी, लाविले बोलती वाणी. पंढरी कांचन नगर, अजूनही नाही पाहिलंच पंढरपूर, पंढरी कांचन नगर, अजूनही नाही पाहिलंच पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंच पंढरपूर, अजूनही नाही पाहिलंच पंढरपूर.
आणि तू या कुलदेवीचा पूजनीय आहे, मी तिला शतशत प्रणाम करतो. पण तू जे वर्णन केलं की सगळ्या देवांमध्ये ही मोठी आहे, पण तिला विचारलं तर ती काय सांगेल? नाही नाही, सगळे देव मोठे आहेत आणि त्यांच्याकडे मी त्यांची सेवा करायला सुद्धा जाते. हा, कुलदेवी तुझी राजाई, कुलदेवी तुझी राजाई, कुलदेवी तुझी राजाई, पंढरीस येऊन पाही, पंढरीस येऊन पाही. पंढरी कांचन नगर अजून नाही पाहिलं, पंढरपूर अजून नाही पाहिलं, पंढरपूर अजून नाही पाहिलं, पंढरपूर. खरं म्हणजे राजाचा शुद्ध दृष्टीने तू पंढरपूर पाहिलंच नाही. मला काय, आम्ही तर रोज नवीन ठिकाणी जाणार आहोत. आतापर्यंत सगळं तुमचं ऐकून घेतलं, पण यातला तुमचा जो अहंकार दिसतोय तसा नका बाळगू. त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाने ही सृष्टी निर्माण केली आहे. कुठे कुठे काय काय रत्नकटीकडे सौंदर्य आहे, तेव्हा देवाची देवा करता तुलना नको, मंदिराची मंदिरा करता तुलना नको. नाही नाही म्हणे, मी बोलतो ते खरं नसलं तू सांगा. नाही म्हणे, तुझं काही खरं नाही आहे. पंढरपूर तू म्हणतो मी माझ्या मंदिराला सोन्या पाणी लावलेलं आहे, पत्रही लावलेले आहे. अरे पण आमचं सगळं पंढरपूरच सोन्याचं आहे. नाना ठिकाणी हिरे आहेत, रत्न आहेत. जेथे कल्पतरू समस्त द्रुमते, चिंतामणी ते खडे. काही काम दुघा परीसा बघे, गोटे पाहत उकडे. वाहे अमृत जीवने करुणिया, तिची चंद्रभागा महा. नांदे विठ्ठल ठेवणी करकटे, मोक्षदाने पहा, मोक्षदाने पहा. पंढरीच्या बाळवंटामध्ये असणारा प्रत्येक दगड जो आहे तो हिरे मांडक आहे. पंढरीमध्ये जी चंद्रभागा वाहते ते पाणी हे अमृत आहे. काही लोकांना फार सवय असते, आपल्या घरी नेलं की सगळं घर दाखवतात. पाहिलं का हे पाहिलं का, ते पाहिलं का. आता त्यांनी चहा पाजलेला असतो आपल्याला, त्यामुळे आपल्याला हो पाहिलं. कसं आहे, छान आहे की नाही? फारच छान आहे. नाही मी मनासारखं बोला. खरं म्हणजे आपण 50 ठिकाणी त्याच्यापेक्षा चांगलं पाहिलेलं असतं, पण आज त्याच्या मनासारखं बोलावं लागतं. पण हा फक्कड ब्राह्मण जो म्हणाला तुझं सगळं चांगलं आहे, पण पंढरीमध्ये पाहिजे तर चंद्रभागेतलं पाणी सुद्धा अमृत आहे. आणि तुझे हे जे कुलदेवता आहे ना राजाई, आम्हाला ती वंदनीय आहे. पण आमच्या इथे भगवंताच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये सकाळी तिच्याकडे कोणतं डिपार्टमेंट आहे? स्वीपिंग डिपार्टमेंट, स्वच्छता विभाग आहे तिच्याकडे. आणि स्वतः झाडू घेऊन तिच्याची स्वच्छता करते. काही सांगता का, जीभ छाटून टाकेल म्हणे. बा मी सांगतोय ते खरं नसलं तर नंतरच्या गोष्टी आधी बोलू नका. तुम्हाला पाहायचंय का? हो मी पाहायला तयार आहे. चला पंढरपूरला. लागलीच रथ तयार झाला. राजा बसला आणि विप्र म्हणाला मी येतो पायी. नाही नाही पायी कशाला, बसायला सांग म्हणे, माझ्याबरोबर या. दोघंही बसले आणि 2 घोड्याचा हा रथ निघाला. 2 अश्व वायुवेगाने धावत होते पंढरपुराकडे. आता कीर्तनकाराला रथ लवकर धावता येतो. झालं, पंढरपूर जवळ येऊ लागलं. आणि असं म्हणतात की कोणत्याही गावाच्या जवळ गेल्यावर गावामध्ये जी मंदिरं असतात त्याची कळस आधी दिसतो. आधी कळस मग पायार आहे. त्याप्रमाणे कळस दिसला, लाख 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 चमकत होता. मंदिराचा कळस सोन्याचा, तिथेही हिरे लावलेले, सगळा घुमट सोन्याचा, सगळं मंदिर सोन्याचं. आणि जसे जसे जवळ येऊ लागले तसं सगळं पंढरी कांचन नगर. राजाने डोळे चोळून पाहिले, आपल्याला चिमटा घेऊन पाहिला की मी स्वप्नात तर नाही. पण नाही, सगळं खरंच होतं. पण इकडे ह्याच्या मनामध्ये होतं की देवा आम्ही बोलून तर गेलोय, बोलविता धनी तूची, बोलविता धनी वेगळाची. मी नाही बोललो, तूच बोललो, तेव्हा आजची जबाबदारी घे तू. आणि त्यामुळे हात जोर कर कहत विप्रतव, हात जोर कर कहत विप्रतव, हात जोर कर कहत विप्रतव. कीरत तुम्हारी गाई,
अब प्रभु राखो राज हमारे, अब प्रभु राखो राज हमारे। तुम भक्तन के साए, तुम भक्तन के साए, अब प्रभु राखो राज हमारे, अब प्रभु राखो राज हमारे। हात जोर कर कहत विप्रसभ, तुमची कीर्ती गायलो पण आता पूर्ण करणं तुमचं काम आहे. जसा जसा राजा आला तसं सोन्याची पंढरी दिसली. अहो शेवटी दृष्टीवर अवलंबून आहे. दृष्टी चांगली असते तर चांगलं दिसतं. परवा मला एक जण माणूस म्हणाला, बुवा आजकाल तुम्ही धोतर पिवळं का नेसता? म्हटलं धोतर पांढरच नेसतो, पण तुला जॉन्डिस झालेला दिसतोय. पिवळ्या झाला म्हणजे सगळ्या लोकांचे कपडेही पिवळे दिसू लागतात. तसं आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे. आज तू पहा पंढरपूर, सगळं पाहिलं, सगळी झाडं कल्पतरू होते. वाळवंटातले खडे हिरे माणकं होते. आणि जसा चंद्रभागेजवळ गेला, स्पर्श झाला तर अलौकिक आनंद झाला, अमृताला स्पर्श व्हावा तसा. मंगल स्नान केलं दोघांनी आणि राजाला सांगितलं, हो पुढे तू, मी येतो हळूहळू. कारण मीच बोललो तसं होतं की नाही कोणास ठाऊक. ही थोडीशी धडधड होती विप्राच्या मनामध्ये. पण राजा पुढे गेला. जसा मुख्य दारामध्ये गेला तर एक बाई आल्या, बाजूला वाजरा माझी. कारण सकाळची वेळ होती, 6 वाजले होते. जरा ती झाडू देणारी पाहिली, झाडू काढणारी, हीच आमची राजाही दिसते, आपली कुठं देवता आहे. सांगितलं, आई साहेब तुम्ही इथे कशा? नाही म्हणे, आम्ही इथे आम्ही आपल्या मर्जीनं, जो मोठा आहे त्याला मोठाच मानतो आम्ही. तो अनंतपटी ब्रह्मांड नायक आहे आणि त्याच्या कृपेने आम्हालाही पण सामर्थ्य मिळालेलं आहे. तेव्हा त्याला आम्ही कधी विसरत नाही. आवडीने भावे हरिनाम घेस, आम्ही त्याला कधी विसरत नाही. आणि तिथे सेवा करणं, थोरा मोठ्यांची सेवा करणं हे आमचं भाग्य आहे. तुझ्या इथे आम्ही जरी कुलदेवता असलो तरी इथे आम्ही सेवक आहोत. म्हणून जीवनामध्ये सेवा फार महत्वाची आहे. जी मुलं आईवडिलांची सेवा करतात त्यांना मेवाही चांगला मिळतो. इथे तर पांडुरंग आहे. पुढे जसा जसा गेला तसं राजाने सगळं पाहिल्यावर त्याला अलौकिकता वाटली. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला मागून येणाऱ्या ब्राह्मणाला. सांगितलं, धन्य आहे तुमची, हे काही नाही आहे मला माहिती आहे, ही सगळी माया आहे. पण ती माया आणि तो मायेला सांभाळणारा अनंतकोटी ब्रह्मांड नायक तुमचं ऐकतो म्हणजे तुमचा अधिकार मोठा आहे. चरणी मस्तक ठेवतो, त्यांना नमस्कार केला आणि विठ्ठलाला नमस्कार केला की मी एवढी पिढ्यानपिढ्या उपासना करतोय, मी राजाईची पूजा करतोय. पण राजाईचं तर मंदिर आहेच आमच्या इथे, पण तुझंही छान मंदिर बांधतो, पण तू आमच्याकडे चल. विठ्ठल म्हणाला, तुझी इच्छा आहे तर येऊ आम्ही, पण तुझ्या वैभवाकरता नाही, काही व्रत आहे तेवढं पाळशील तर आम्ही येऊ काही दिवसाकरता पाहुणे म्हणून. नाही नाही म्हणे, कायम या. बरं नंतर विचार करू तू कसा वागतो यावर अवलंबून आहे. पण नेतापंथी भूमी ठेविता राहीन त्याची छाया. नेतापंथी भूमी ठेविता राहीन त्याची छाया. संत वैष्णवा नठरे चरितान ठरे, संत वैष्णवा चरितान ठरे, संत वैष्णवा चरितान ठरे. चलन तुझी राय चलन तुझी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर तुझ्या गावी नेऊन देवाऱ्यात ठेवेपर्यंत मध्ये कुठे खाली ठेवायचं नाही. खाली ठेवलं तर मी तिथेच राहीन, मग तुझ्याबरोबर येणार नाही, मंजूर आहे. आणि दुसरं, तुझ्या राज्यामध्ये जर संत वैष्णव जे ईश्वर भक्त आहेत त्यांचा जर अपमान झाला, त्यांचा छळ झाला तर एक क्षण तुझ्या इथे थांबणार नाही. तर मला सगळे भक्त प्रिय आहे आणि तू तर राजा आहेस, पाहूया खरा राजा आहे की काय ते. पण तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही यायला तयार आहोत. त्याप्रमाणे भगवंताला नेण्याकरता भगवंताने छोटं रूप घेतलं आणि राजांनी स्वतःच्या मस्तकावर कुठेही खाली न ठेवताना काळजी घेऊन नॉनस्टॉप गाडी निघाली आणि आपल्या नगरात येऊन पोहोचला. योग्य ठिकाणी पांडुरंगाला ठेवलं आणि ताबडतोब उत्तम मंदिराची व्यवस्था आधीपासूनच होती.
मूर्ती तिथे दुसरी कोणाची मूर्ती न स्थापन करताना पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली आणि भगवंताला तिथे ठेवलं. तिथे विराजित केलं. आणखीन प्राणप्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न केला. पांडुरंग मनात हसत होते की प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम करणं सोपं आहे, पण कायमची उपासना व्यवस्थित करणं कठीण आहे. कायमची पूजा करणं आणि शब्द पाळणं महत्त्वाचं आहे. काही दिवस निघून गेले. पंढरपूरला यात्रा आली. सगळे संत मंडळी गोळा झाले आणि संतांच्या लक्षात आलं की पांडुरंगाची मूर्ती आहे, पण मुख्य आतला परमात्मा जो आहे तो विजयनगरला जाऊन बसलाय आणि राजा आपल्या श्रीमंतीच्या हिशोबाने पांडुरंगाला घेऊन गेलेला आहे. आणि पांडुरंगही असा लीलाधारी आहे की तो तिथे गेलेला आहे. पण आपण सगळे इथे हजारो लोक एकत्र होणार, पांडुरंगाने इकडे आलं पाहिजे. आणि आता कार्तिकी एकादशी येणार आहे पुढे, त्याच्या आधी आपल्याला पांडुरंगाला इथे आणायचं आहे. होता एवढा मोठा प्रवास करण्याकरता जाईल कोण, आणि ज्याच्या विनंतीवरून पांडुरंग येईल असं आपल्यामध्ये कोण आहे? सगळ्यांना विचारलं. सगळे संत लहान मोठे, नामदेवाला सुद्धा विचारलं, महाराज तुम्ही जाता का? मी गेलो असतो, पण माझ्यापेक्षा अधिकारी बडे मंडळी आहे. गोरोबा काकांना विचारा, ते म्हणाले गेलो असतो, पण आता वृद्धापकाळामुळे काही अडचणी असू शकतात, तेव्हा एवढा मोठा प्रवास करणं वगैरे. शेवटी एका दगडावर बसून भगवंताचं चिंतन करणारे, पिढ्यानपिढ्या ईश्वर भक्त असणारे भानुदास महाराज बसले होते. अगदी साधा भोळा भक्त. त्यांना विचारलं, तुम्ही जाता आणि पांडुरंगाला आणता का? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पांडुरंगाने पंढरीतच राहिलं पाहिजे, आणलंही पाहिजे, पण आता मी इतकं वृद्ध झालोय, कसं काय आणेन मी? बरं ठीक आहे म्हणे, आजपर्यंत त्यांनी जगवलंय, पुढेही त्याच्याच करून मला जर शक्ती मिळाली, सामर्थ्य मिळाली तर मी आणू शकेन. मग जाता का? हो, निघतो मी. हे भानुदास महाराज म्हणजे आत्ताच मला पाहण्यात आलं की भानुदास महाराजांची आज पुण्यतिथी आहे. आणि नेमकं मी मनात ठरवलं होतं भानुदासाचा एक आख्यानाचा प्रसंग सांगायचा. ही पिढी म्हणजे एक नाथांचे, म्हणजे एकनाथ महाराजांची पंजोबा, आणि पिढ्यानपिढ्या पांडुरंगाची आणि भगवान श्रीकृष्णाची भक्ती घरामध्ये असल्यामुळे ती पुण्याई नाथांपर्यंत आली आणि पुढेही टिकली. त्याप्रमाणे भानुदास महाराज म्हणाले, ठीक आहे, मग आता शुभश्च शीघ्रम, उशीर कशाला हवा, निघालो मी. आणि निघाले कसे? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला हरे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला भजन करत करत, मुक्काम करत करत यांच्या मूर्तीकडे पाहून लोकांनी त्यांना वंदन करावं, आपल्या घरी न्यावं, त्यांचं स्वागत करावं. सगळा प्रवास आनंदाचा. आपल्याला वाटतं की पायी जाताना कसे जात असतील लोक, पण पूर्वी कुठे एवढ्या गाड्या होत्या. आणि हे आता तर हेलिकॉप्टरने लोक इकडे तिकडे जातात. कधी कधी हेलिकॉप्टर सकट दरीत पडतात, समुद्रात पडतात, पण प्रवास पुष्कळ सुकर झालेला आहे. असा हा मोठा प्रवास पायी करून पोहोचले. विद्यानगराला पोहोचले. नगरात पोहोचले तर पहिल्यांदा दुसरं काही न करताना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. पण तरीही 11:30 वाजले होते रात्रीचे. आत्ता नाही वाजले, घड्याळ पाहू नका. 11:30 वाजले आहे आणि त्यांच्या कानावर होतं की मंदिर 12 वाजता बंद होतं. म्हणून धावत धावत गेले आणि तिथले सेवक जे आहेत ते दारं बंद करत होते. एकाला विनंती केली, मला दर्शन, म्हाताऱ्या सकाळी येणार तर चांगला आंघोळ करून. नाही म्हणे, मी एकदा पाया पडतो, आधी म्हटलं तर वाटलं तर तुमच्या पाया पडतो. नाही म्हणे, आपल्या पुढं नका जा, पण 5 मिनिटात परत या. हो येतो. धावत गेला.
अर्धरात्री जाऊन रावळाचे अर्धरात्री जाऊन अर्धरात्री जाऊन रावळाची मिठे घाली धावून श्रीहरी मिठे घाली धावून श्रीहरी चल आता व्याकुळ भक्त झाले चल चल आता 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 व्याकुळ भक्त झाले म्हणून मजला सजनी पाठविले म्हणून मजला सजनी पाठविले म्हणून मजला सजनी पाठविले 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 एवढं म्हटलं त्या भटजीने दार लावता लावता चांगला शेवटचा भक्त आहे म्हणून ओंजळभर प्रसाद दिला. तो प्रसाद घेतला आणि भटजी दुसऱ्या कामात लागले. तेवढ्यात परमेश्वराने आपल्या गळ्यातला रत्न जडी असा नवरत्नाचा हार भानुदासांच्या गळ्यात टाकला. यांचं लक्षही नाही. विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे तल्लीन झालेले. मनापासून भक्ती करणाऱ्या लोकांना सांगावं लागत नाही जरा तल्लीन व्हा म्हणून. आणि निघाले परत. कोणाचं लक्ष नव्हतं. सगळे दारं बंद करत होते. हा बाहेर पडला. आमचे भानुदास महाराज बाहेर पडले. आता कुठे जावं. 12 होऊन गेले. 12:30 होतात आहे. थोडासा प्रसाद खाल्ला. जवळ पाण्याची सोय होती. तेवढं पाणी प्यायले आणि फिरता फिरता थोडेसे आले तर बाहेर एक झरा शुद्ध पाण्याचा असा झरा होता. तिथे थोडंसं पाणी आणखीन प्यायले आणि तिथेच झाडाजवळ एक पार होता. पार. त्या पारावर बसले आणि आता कुठे झोपत बसा म्हणून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण महाराज की जय. थोडी झोप थोडी जागृती आणि भगवंताचं नामस्मरण सुरू आहे. सकाळी मंदिर उघडलं त्यावेळेस सेवकांच्या लक्षात आलं की नवरत्नाचा हार नाही. लागलीच राजाला कळवलं की अशी अशी चोरी झालेली दिसते. आणि मंदिरामध्ये रात्री एक जण शेवटचा भक्त आला होता पण तो आता कुठे माहीत नाही. बहुतेक त्यांनी तो हार नेला असावा. असं मग तुम्ही काय झोपा काढत होता का. बरं जा आता सगळ्या गावात जा. असं कोणी करत नाही. आपल्या इथे बाहेरून आलेला माणूस असेल चुकला असेल जा त्याला शोधून काढा. आणि फिरता फिरता 5-25 शिपाई गावात फिरत असताना त्या ओढ्याच्या त्या नदीच्या छोट्याशा नदीच्या शेजारी पारावर बसलेले भानुदास महाराज दिसले त्यांना. आणि पहाटे पहाटे त्यांच्या गळ्यामध्ये तो नवरत्नाचा हार चमकत होता. 2 शिपाई आले आणि त्यांना म्हटलं हो बाबा रात्री दर्शनाला आले तर. हो म्हणे परमेश्वराची कृपा आहे. तुम्ही सगळ्यांनी मदत केली म्हणून माझं दर्शन झालं. असं काय. मग तुमच्या गळ्यात काय. पुढे काय. पहा ना गळ्यात नवरत्नाचा हार. हा कुठून आला. मला माहित नाही म्हणे. नाही माहित. मग असं गळ्यात पडला इतका जड हार तो आणि तुम्हाला माहित नाही. लबाड्या करू नका. नाही म्हणे आमच्या पिढ्यानपिढ्यांमध्ये कोणी लबाडी केलेली नाही. आम्ही लबाडी करत नाही. भगवंतानीच माझ्या गळ्यात टाकला असेल तर मला माहित नाही. हो भगवंत तुमच्या गळ्यात टाकतो. आम्ही इथे इतके दिवस पहारे देतोय पण आम्हाला साधा झेंडूचा हार नाही दिला कोणी आणि तुम्हाला नवरत्नाचा हार दिला देवाने. लागलीच राजाला कळवलं की मध्यमाला सकट चोर पकडला गेलाय. सुळी द्यावे यासी बदला नृपाल. सुळी द्यावे यासी बदला नृपाल. तयाशी तात्काळ नेले तयाशी तात्काळ विठ्ठला दयाळू म्हणविती लोकी
त्रास काय लोकी द्यावा मन. त्रास काय लोकी द्यावा राजाज्ञा झाली. शिपायांनी त्याला सुळे द्यावे यासी बदला कृपाळ. याप्रमाणे शिपायांनी त्याला धरलं आणि राजाज्ञा झाल्याप्रमाणे तिथेच त्या ओढ्याच्या शेजारी असणारं बाळवंट जे आहे त्या छोट्याशा बाळवंटामध्ये सूळ काढला गेला. सगळ्या गावात दवंडी पेटवली गेली. हजारो लोक गोळा झाले आणि याला सांगितलं तुला मला सुळावर द्यावं लागतं तुम्हाला. म्हणे मी चोरी केलीच नाही, मला काय सुळावर देत आहे म्हणे. पण ठीक आहे, आता परमेश्वराची इच्छा आहे तसं होईल. पण पंढरपूरला कळवू द्या, कारण मी ज्या कामाकरता आलो होतो ते काम राहिलंय. बरं बरं, काही हरकत नाही, ते तुमचं तुम्ही पहा, पण आम्ही जातो तुम्हाला सुळावर देणार. आणि त्याप्रमाणे तया चढविता सुळी कशांनी त्याला उचलला. कसंही उच्च अशा आसनावर उभे राहिले आणि त्याला उचलला आणि सुळावर बसवून डोक्यातून सूळ बाहेर येणार आणि रक्ताच्या चिरकांड्या उडणार. म्हणून सगळ्यांनी आलेल्या लोकांनी डोळे झाकले आणि सगळे भजन करून लागले. विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठला 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 जय हरी विठ्ठला 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 जय हरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याच्या इच्छेप्रमाणे सगळ्यांनी भजन केलं आणि तया चढविता सुळी सुळ तिथे निमाला पहा. रमा रमण माधवा कृती तुझे अगम्या पहा. सद्गुरुनाथ महाराज परमेश्वर लांब नाही, सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षे कदा रामदासा. एवढा प्रामाणिकपणे आपली भक्ती करणार, त्याची उपेक्षा कशी करणार देव. देव धावून आला. भगवान की यहाँ देर है पर अंधेर नहीं है. त्याप्रमाणे भगवंताने तो सुळस तिथे नष्ट केला आणि तिथे तुळशीच्या मंजिरीचा ढीग झाला. त्याच्यावर हनुदास उभे होते आणि पांडुरंगाचं भजन करत होते. जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई. सगळ्यांनी म्हणायचं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जय जयकार झाला. त्याला विचारला आता हा चमत्कार तुमच्याजवळ होता, अधिकाने बोलला. म्हणजे हा माझा चमत्कार नाही आहे, हा अनंत कोटी ब्रह्मांड नाही, भगवान गोपाल कृष्णाचा, हा पांडुरंगाचा आहे. मग तुमची आता काय इच्छा आहे? तुम्हाला स्पेशल रथातून पोचवून देऊ का पंढरपूरला? नाही म्हणे, मला तुम्ही पोचवू नका, जसं आलो तसं मी जाईन, पण मला एकदा दर्शन घेऊ द्या. आणि दर्शनाला गेले. पांडुरंगासमोर उभे राहिले. राजाही धावत आला. त्यांनी पांडुरंगाच्या ऐवजी यालाच साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा भगवंताने राजाला सूचित केलं की तू मान्य केलं होतं की संत वैष्णवांचा छळ माझ्या इथे कधी होणार नाही, पण कुठल्याही प्रकारचा तपास न करताना एकदम तू आज्ञा दिली आणि याला सुळावर चढवण्याची. नाही म्हणायचे मुद्दे मला सगळं पकडला. अरे पण तो चोरीहून करायला मीच त्याच्या गळ्यात टाकला होता. जसे सामान्य लोक दर्शनाला येतात तसे अलौकिक अधिकारी लोक पण दर्शनाला येतात, ही तुला जाणीव नाही. केवढा मोठा अहंकार आहे हा तुझ्या पाहून मला इथे राहावंसं वाटत नाही, गुदमरत आहे मला. तेव्हा मी आता माझ्या घरी जाणार. पंढरपूरला हजारो माझे भक्त गोळा झाले. बिचारे गरीब आहे, शेतकरी आहे, परिश्रमी करणारे, परिश्रमिक आहे, मजूर आहे, पण हृदयापासून मनापासून माझं चिंतन करणारे आहे. तेव्हा ते मला बोलवतात, ते मी निघालो. अनुदास महाराज म्हणाले तुम्ही निघाले, पण तुम्हाला एवढी मोठी मूर्ती मी माझ्या डोक्यावर कशी नेणार? माझं डोकं सांभाळणं मला कठीण नाही आहे. माझ्या डोक्यात हे असं कसं घडलं? पण ते तू काही घडवू शकतो, करतो मग करतो, अन्यथा करतो. पण मग भगवंताने ताबडतोब छोटीशी मूर्ती, छोटं स्वरूप धारण केलं आणि का परडी घेतली आणि त्या परडीमध्ये पांडुरंगाला घेतलं. आणि मग राजा म्हणाला नाही तसे जाऊ नका. त्याने रथ दिले, गाड्या दिल्या, काही भक्तही मंडळी आली. राजा सुद्धा म्हणे चुकलं माझं,
की पांडुरंगाजवळ क्षमा मागतो. तर पंढरपूरला असे हे सगळे मिळून वाजत गाजत पंढरपूरला आले आणि कार्तिकी एकादशी आलेलीच होती. सगळे संत वाट पाहत होते आणि लांबूनच भानुदास महाराजांना पाहिल्यावर सगळ्यांना आनंद वाटला. सगळ्यांनी जय जयकार केला. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ भानुदास महाराज की. याप्रमाणे सगळ्या संतांना सुखी करण्याकरता धैर्य धाडस हेही भक्तामध्ये कसं असतं याचं दर्शन आपल्याला होतं. थोडक्यात ही कथा भगवंताच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आमच्या या तरुण मंडळींनी हे आयोजन केलं, त्यांनी विचारपूस केली. आता उरलो याचसाठी जे काही टोकं येते ते आपल्यापुढे सादर करताना आनंदही वाटतो आणि परमेश्वराने थोडी शक्ती अजून ठेवली आहे. त्याप्रमाणेच आपल्यापुढे ही सेवा आणि भगवंताच्या चरणी अर्पण करण्याकरता सादर केलेली ही सेवा भगवंताच्याच चरणी अर्पण करूया. आणि असा श्रवणाचा आनंद आपण घेत जा. आपण अनेकांची कीर्तन ऐकली, एकापेक्षा एक कीर्तन होतात. कीर्तनात स्पर्धा नसते. प्रत्येक मिठाईचा आस्वाद वेगळा असतो. तो आस्वाद मनोभावे आपण घेता आपण भाग्यवान आहात. सर्वे यत्र सुखिनः सन्तु सर्वे. तसंच ज्यांनी आयोजन केलेलं ते मंडळ हरिकीर्तन प्रतिष्ठान यांनी विशेषतः परवाच मला वाटतं पूर्ण प्रबंधन भगत याचं काही प्रवचन झालं ते मी ऐकलं. नवीन पिढी पण चांगली तयार होते आहे आणि आयोजकही चांगले आहेत. कारण जिथे आयोजक आहे तिथे कार्यक्रम चांगले होतात. आयोजकही आहे आणि सादर करणाऱ्या प्रबंधनसारखी एक नवी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेले अभ्यासू लोकांचं तिथे सेवा घडते आहे. त्यात मला जुन्या पुराण्या मलाही निमंत्रित केलं. त्याबद्दल काय लहान मुलांचे आभार मानण्यापेक्षा परमेश्वर यांना अशीच सद्बुद्धी देऊन यांच्याकडून धर्मकार्य होत राहो आणि नवीन पिढी चांगली तयार होऊन समाजाला उत्तम प्रबोधन मिळावं. कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनाबद्दल भरपूर चांगलं बोलता येईल, पण नुसतं बोलण्यापेक्षा कीर्तनकारांच्या अधिक कृतीत यावं. तर हा उपक्रम करणाऱ्या सगळ्या लोकांचं अभिनंदन करतो आणि परमेश्वर चरणी ही कीर्तन सेवा अर्पण करून इथे विराम घेतो. नरहरी चिंतामणी अपामार्जने. धन्यवाद. आणि म्हणून भानुदास महाराजांनी मनापासून भगवंताचं स्मरण केलं. नुसतं मुखाने नाही, आवडही होती आणि भावही होता. त्यामुळे पांडुरंगाला त्यांच्याकरता धावून यावं लागलं. आणि म्हणून म्हणतात आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरे राम गम 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 एका जनार्दनी भोग प्रारब्धाच हरे कृपेचा नाश आहे, नाश आहे, नाश आहे, नाश आहे. कीर्तन सर्व दृष्टीने सगळ्यांना लाभदायक आहे. श्रोत्यांनाही आनंद मिळतो, कीर्तन सादरीकरण करणाऱ्यालाही आनंद मिळतो आणि त्याचं फलितही सगळ्यांना उत्तम मिळतं. किंवा कीर्तन सेवा जनमनात पोहोचली पाहिजे, खेड्यापाड्यात पोहोचली पाहिजे, ग्रामीण क्षेत्रातही पोहोचली पाहिजे.
तेवढ्याकरता नवीन पिढी प्रयत्न करते हे पाहून आनंद वाटतो. पुनश्च त्यांचं अभिनंदन करून विराम घेतो. धन्यवाद.